भेटलीच आता आता आम्ही टाकलं. आमचा हाच रूल आहे, इथे येऊन कोण रडलं की आम्ही डायरेक्ट सांगतो बाबा ही आली आणि रडली. मी शनिवार संडे मी फ्रेंडला भेटलेले माझ्या, तर मी त्यांना बोलले की मला ताईला काही करून भेटायचंय. म्हणजे फ्रेंडकडे गेलेलो, तिने घर घेतला ना, तिला त्यांना सांगितलं की बाबा मला ताईला आणि दादाला भेटायचंय मला. तू बोलते ठीक आहे चॅलेंज आहे तुला. मी पण बोलली मला पण चॅलेंज आहे, मी तिला भेटणार. आणि भेटली. पण रडतेस कशाला? तुम्हाला भेटण्याचा आनंद. अच्छा ओके, खुशी घ्या असं. बरं ठीक आहे. मग ठीक आहे. नाव काय तुझं? नंदिनी बाबू. नंदिनीचा आज बर्थडे हा. नंदिनी सगळे गिफ्ट घेऊन आली आहे इतरांना वाटण्यासाठी. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझे ब्लॉग्स तू बघतेस पण हे तू शिकलीस हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. बोललेलं असतं की माझ्याच बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग मधले काका आहेत, हो त्यांना पण गिफ्ट. ते सिक्युरिटी काका आपले ते बोलले होते. ती इच्छा होणं सगळ्यात जास्त हे असतं महत्वाचं आहे. आणि त्यात तू रेंटवरती राहतेस ना. नाहीतर ही अशी भेटते मी सहसा भेटतो नाही. गणपतीला हेच बोलून आले मी सहसा भेटतो काय कोणाचं काय काय नशीब भेटलो. मी पहिले गाडी पाहिली, ग्रीन कलरची आहे ना हा. गाडी, ती पाहिजे. बोली दादा 100% घरी असणार आता. नाही पण ती असते इथे गाडी नसते, आम्ही नसतो. ती गाडी फक्त इथे पार्क असते, आम्ही नसतोय. आता आम्ही निघणारच होतो, जस्ट त्याला काही गोष्टी दाखवत होते म्हणून थांबले. बाय बाय बाय, भेटू आपण नक्की. कधी जर काही कुठे जायचं असेल ना तर मला सांग, मी पण नक्की नक्की. बाय. बाय बाय. की नाही पण ती झोपली आता. गोड होती ती मुलगी. नावच विसरले मी तिचं. तर आमचे व्लॉग बघून असं छान तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांना छान वाटतंय हे बघून मला छान वाटतंय. कारण मी डेली व्लॉगिंगचा कधीच विचार केला नव्हता आणि आता मलाच मजा यायला लागली. मला छान वाटतंय तुमच्याशी रोज बोलून किंवा तुम्हा सगळ्यांसोबत रोज असं संपर्कात राहून. आता आमच्या मॅडम ऋतुजा मॅडम यांना आलेली आहे चक्कर आणि त्या चक्कर येऊन पडल्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला जायचंय तिथे आता आणि आम्ही पोहोचलोय. आता जाऊन तिला बघतो कशा चक्कर आल्यात त्या. कुणाल तुला याच्यावरती काय बोलायचं 2 शब्द जे सकाळपासून मला ऐकवलंस? न खाणं तुमचं तुम्हीच त्याला जबाबदार आहात. आले. चक्रा तुम्हाला येतात कशा, चक्रा तुम्हाला येतात कशा, कशा चक्कर येतात तुम्हाला? मला नाही, मी बाबा हा? आता खायला शिकले. मी पहिल्यांदा मी पण ब्रेकफास्ट अवॉइड स्वतःच्या करायचे. हेल्थची काळजी घ्या. स्वतःची हेल्थ आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. ओके व्यवस्थित खा, मस्त राहा. काय जिकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे आनंदीकडे, आनंदीकडे सगळीकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. हो खूप सोपं होतं. चल चलता. काय काय कुणाल तिला बघू तुम्हाला हा दुखतोय. काय चक्रा कशा येतात मला विचार. मला चेक करू दे नीट थांब. अरे बरोबर चेक करू दे ना. हात खाली ठेव बाबा. अरे बाबा व्यवस्थित चेक करायला लागतं. थांब थांब. अगं तो डॉक्टर आहे. चालते की बंद पडली? बंद. टाळतीये काय सांगते? कानातला दिमाग काढून. अरे ना आहे, घरी आहे, बरी आहे ना? वेगळा डॉक्टर आहेस तू. खायला काय नाही डॉक्टर. ए, काय काय हातावर पाणी पण कशाला हातावर पाणी हो? ते मरीजाला हात लावला ना मरीज चक्कर असते ना ती जाते निघून. पाणी मारलं. चक्कर जर तुम्हाला जायची असेल हा. तर काय कर माहितीये, पाणी घे. 1 कप पाणी, 1.5 कप घे. 1.5 कप पाणी, त्याच्यात तुळशी पत्र टाकायचं. त्याच्यात 2 लवंग, 2 वेलची, अद्रक, चहा पावडर, थोडस लिंबू पीठ, चहा पावडर एकदम थोडीशी, थोडस लिंबू नंतर पिळायचं. गप्पच लोक व्लॉग बघतात काहीतरी अरे करतील. काय खरंच अच्छा
मला वाटलं सांगतील याच्यात हे पी, थोडस असं तरतरी येईल. मला वाटलं चहाची रेसिपी सांग. तरतरी आणतोय तिला, समजलंय? इकडून या साईडला राहा, इकडून चालत अंगावरून गेलो ना प्रॉपर चक्कर तिकडे निघून जाते. चक्कर हा उतरवतो चक्कर, बाजूला अशी राहा, अशी राहा, चक्कर आहे बघ. तुला दाखवू राजू, बघ. काय अवस्था बघितली? काय अवस्था? फाटलाय ना, सॉक्स फाटला असणार, सॉक्स फाटला असणार. अरे ग, आता फाटला. 27,000 हजाराची शॉपिंग करताना तो पण सॉक्स नाही कुठले घेऊ socks आहेत ना. बघ ना, सॉक्स बघ कुठले आहेत. ॲलन सोली. हा. पण तरी त्याचा पण सॉक्स फाटला. हे हिची उतरवतो चक्कर, ते जाऊ दे, सॉक्स फाटलेला असू दे. हा. फाटलेला सॉक्स घालून तिच्यावरून चालत गेलो की चक्कर होत. ओके, बरोबर ये राहा, चल चला मोडशीत ते का? चला जाऊ, चला ऑफिस वाल्याने मस्त येणा बनवला. काय प्लॅन गप्प सक्सेसफुल. वाह मस्त, पण पडलीच प्रॉपर. पडले नाही मी. म्हणजे चक्कर. अशी चक्कर याचं ऍक्टिंग केली नाही नाही, मला फर्स्ट टाइम आली मी ना, मला नाही कधी चक्कर वगैरे ऑफिस वाल्यांना कसं दाखवलंस? दाखवलं नाही. ती बाथरूम मध्ये पडली. पडली ना नाही, मला तेच बाहेर उभी वाटतं. पडली कोणी? तू सेंटेन्स हिनेच बनवलं ना, पडली. तिच्या मला मॅम बोलल्या की माझी मस्करी करून वॉशरूमला गेली, तिथे चक्करून पडली. म्हणजे काय, मॅमची मस्करी करू नको होता बाई. आणि तू माझ्याशी पण अशी पडलीस हे हा, करून एवढी की असली नाटकं आम्हाला जमत नाही. चक्कर येते. अशी गेलीस की काय केलंस? प्रकार काय उभी होता? होते वॉशरूम कडे आणि वेट करत होते आणि आधी कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण मग समजलंच नाही. पूर्ण अशा अंगात अशी शिरशिरी अशी आली, हात बीत सुन्न पडायला लागले. म्हटलं हे कंट्रोलच्या बाहेर आहे. बाजूला जी कधी उभी होती तिला म्हटलं मला घर एवढंच बोलले मी फक्त. मला एवढं आठवतं ते मला आठवत बसवलं. त्याच्यानंतरच आठवत आहे. खरं सिरियसली विचारतो, आठवत नाही. अरे आठवत गपच रे. मला कुठे घेऊन तिला pantry मध्ये घेऊन तो एक वेगळा डॉक्टर आहे, तो असा करून एखादा एक बरो करतो. झालीस ना आता, बरं वाटत असेल ना, तो तिला मोठी जांभई दे. म्हणजे काय होते, हे स्नायू थोडे ओपन होतात. हसायचं, हसल्यानंतर काय होते आपल्या म्हणून बघ, मी याच्यातलं. इकडे आल्यापासून आजारी पडले का, कारण सतत तुझ्या सानिध्यात असते रे. Very good बेटा. आणि मुंबईला असल्यानंतर रोज मला डॉक्टरकडे जावं लागायचं. इकडे तुझी ताई बघ आजारी पडली काय, नाही, ही म्हणजे? नसते ना तुझ्या सानिध्यात. यालाच लाव. त्याची ही नसते ना तुझ्या सानिध्यात. हिला जरा तुझ्या थांब सानिध्यात जरा, ठेवलं तिला पाहिजे. सानिध्यात ठेव. हे काय होतं, गोड. त्याची मूड. पोचा कशासाठी करत होते? त्यांनी जास्त सानिध्यात चांगली एनर्जी मिळते. पाय दाबतो. अरे ही बघ प्रॉपर ते हे होता. अंगातून आत्मा जाते. चलो 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 बाय. बिस्किट घेऊन येतो. पार्लीची नाही बुद्धी. अगं तो लोकांचं दार वाजवून पळूया म्हणतोय. कुणाल, फालतूगिरी अजिबात करायची नाही. तुला शपथ आहे माझी, गप चल. चल थांब, त्याला पूर्णपणे जाऊ दे, काही करू नकोस. थांब जरा. राजे, हे फालतूगिरी करायला आम्ही आलेले असताना या लिफ्टला सांगून ठेवा. काय आहे? पण ती उघडते. मग हे असं चल, चालेल, तिथे जा. तिकडं आहे का? कोणाला आलं सांगितलंच नाही का? यांची लिफ्ट बघा, बंद होते, चालू होते. काही नाही जाऊ. आता बंद. मी कंट्रोल करते थांब. आता हा, आता ओ उडाल. किती घाण आता परत? आहे ना. हा बाई आली, जा रे, आणि जा. बघ ती आली. चल बाय. बाय बाय. काय हे म्हणजे ते जाऊ दे उघडायचं बाई. आहे, ते बंद करायचंय. ते एक काम झालं, दादा आणि बहिणी मूवीला जात होते आणि किट्टू बिट्टूला सांभाळायची जबाबदारी मुन्ना काका आणि मुन्ना काकीने घेतलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला तिथे पोहोचायचंय 5 वाजता आणि आता 4:30 वाजलेत. पटापट जाऊन 2 नग ताब्यात घ्यायचे आहेत आम्हाला आमचे. 5 मिनिटात पोहोचू. आम्ही पण येतो 10 मिनिटात. अजून होतीस कुठं? अरे काय बाबा, माझं आवरायचं, पोरींचं आवरायचं, काय करायचं तरी काय.
आम्ही पण 10 मिनिटात येतो. वहिनी पण पाऊस तसंच कसला बोलते. बघितलंस का? आम्ही इकडे पण 10 नाहीये. मिनिटात येतो. इकडे रस्ता सुका आहे, काही नाहीये पाऊस. अरे इथे एवढं उठलंय ना पूर्ण काळोख आहे आणि आपण शांतपणा करून निघाले बाहेर. मग तो उठला असेल, झोपलेला होता वाटतं. मग आपण जाम संध्याकाळ झाली ना. भरलं. आम्ही पण येतो नाही, 10 आपण मिनिटात. नंतर बांधते. आम्ही पण 10 मिनिटात लवकर येतो. ये, आम्ही थांबणार नाही. हे काय बघ, म्हणजे बघ तुझं हे किती. थांबणार नाही मग, कारण पावसाचा मूवी आहे. आम्ही या दोघींना तिथे 10 रुपये करू आणि आम्ही जाऊ आतमध्ये. हॅलो? आलो चल. जमेल काय बोलतेस ते, जमेल काय? नाही गं. मग आलो आम्ही. चला. मला वाटतं आम्ही तुमच्या आधीच पोहोचू. पोहोचलीस की फोन कर. हो चालेल. हा. चल बाय बाय. वाव, काय पाऊस आलाय. सुंदर. कुणाला भावाची आणि कुणालची खासियत एक आहे, हे लोक कंटाळतच नाही कधीच. त्याला सांगितलं ना की आता इथे जाऊया, ओके म्हणणार आणि ते रेडी असतात. मला भारी वाटतंय ते. त्याच्यावरती कुणाल आता लेक्चर देऊ शकतो असेल ना. आलं ना. हा बोला. आम्हाला आमच्या जवळच्या लोकांची किंमत आहे. त्यांना कशाने भारी वाटेल, त्यांना काय झालं तर भारी वाटेल, त्या गोष्टीचा विचार करतो आम्ही. अच्छा, अरे बापरे, खूपच मोठा पाऊस आला. सगळ्यांनी तेच विचार करायला पाहिजे. खरंच सांगतोय. हा. आपले जेवढे ब्लॉग बघतात त्यांनी जर आता समज हा एक्झाम्पल, आई आणि बाबा आहे. हा. बाबांनी किंवा आईने अचानक एखादा फुल जाऊन बाबांना दिला, अचानक फुल, हा. किंवा बाबांना आवडणार हे काय रवा केक वगैरे दिला आणि सोबत फुल दिला, तर किती भारी वाटेल त्यांना. हो. त्यांनाच बोलतोय आम्ही. हा. आता मागच्या वेळेस आईला त्यांनी दिलेलं काहीतरी, आपण फुल दे सांगितलेलं तेव्हा. हो. पण जर बाईनी केलं पुरुषासाठी तर किती भारी वाटेल. देऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा हे काय फरक पडतो. खरंच सांगतो तेव्हा. मी करू का? तू तर कधी देत नाही. काय अगदी सांगतोयस कोणा? मी देत नाही. फुल नाही दिलं. तुला नाही देत. बनवलं. काय ब्युटीफुल आहे ना त्याच्यामुळे. जाम आवडतं ना. एवढा पाऊस आहे बघ. हा तिथे नव्हता बघ, पनवेलला कुठे काय होतं. B1 B1 ला खरोखर केक आहे. अजून आतमध्ये नाही आलात मॉल मध्ये. Y72 ला पार्क केली आहे. मग थांब, तिथेच पोहोचतोय. Y72 लाच थांब. हा. बेटाने आज बेटाचा टी शर्ट नाही टाकला. मजा किती असती ना. चला धाव. तिला, अरे तिला नको धावूस. काय केलं मुन्ना काकाने? मुन्ना काका आपल्याला घेऊन गेला ना कुठेतरी. मी घेऊन काय गेलो. केलं? त्यांनी सांगितलं ना सिक्युरिटी. मुन्ना काका घेऊन. अरे मुन्ना काकाच्या मागून गेलो आपण. ही चमची आहे मुन्ना काकाच्या. आयमॅक्स कोण बोलला? कोण बोलला? ते काका बोलले. पण तू बोललीस मग आयमॅक्स. आयमॅक्स आहे का असं विचारलं. आयमॅक्स नाहीये. तर आता आम्हाला कुणाला दुसरीकडेच घेऊन गेला. तर वहिनी आणि दादा गेले होते मैं वापस आऊंगा बघायला. तर आम्ही जात होतो मिनियन्स बघायला या दोघींसोबत. आणि खूप मजा येते तसे 4DXमध्ये असे कार्टूनवाले मूवीज बघायला. आणि त्यानंतर आम्ही दादा वहिनीसाठी, कारण आमचा मूवी लवकर संपला, लहान मुलांचे जे काही असे मूवीज असतात ते खूप लवकर संपतात, तर त्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी एक सरप्राईज दिलं होतं जे मी इंस्टाग्रामवरती शेअर केलं होतं. इथे शेअर करू शकत नाही कारण यूट्यूबला असं वाटतं की आम्ही दुसऱ्याच्या गोष्टी आम्ही वापरू नये अशी यूट्यूबकडनं रेस्ट्रिक्शन असल्यामुळे त्या दोघींनी जे गाणं गायलं ते मी इथे शेअर करू शकत नाही आहे. रिअली सॉरी. दादा वहिनी जो मूवी बघायला गेले होते त्या मूवीमधलंच एक गाणं कुणालने त्यांना शिकवलं, अगदी कमी वेळात शिकवलं आणि त्यांनी ते गाऊन दाखवलं. तर तेच एक त्यांच्यासाठी सरप्राईज आम्ही केलं होतं आणि बस झालं. मग आम्ही किट्टू बिट्टूंना त्यांच्या आईबाबांच्या स्वाधीन केलं आणि आम्ही गेलो घरी. तर मी घरी आले आत्ता आणि ऋतुजाला जी काही चक्कर वगैरे आली ना त्याबद्दल मला थोडंसं सांगायचं यासाठी की मी सुद्धा तशीच होते. म्हणजे आधी मी खूप आजारी पडायचे किंवा काय, ह्याला फक्त कारण हे होतं की स्वतःवरती केला गेलेला दुर्लक्ष. मुंबईत राहायचं आहे, पैसे साठवायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी सकाळी नाश्ता नाही करायचे, दुपारी जेवण करायचे, या सगळ्या गोष्टींमुळे खूप प्रॉब्लेम व्हायचे. आणि तेच सेम ऋतुजाचं झालं. ऋतुजा सकाळी काहीच खाऊन घरातनं निघत नाही आणि त्यामुळे सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो, तयारी करतो, निघतो, त्यानंतर ती ट्रेनने प्रवास करते, त्याच्यामुळे ते ट्रेनचं सगळं ते चढणं उतरणं या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं खूप एक्झर्शन होतं. आणि
रोज आपल्याला काही वाटत नाही, पण एक दिवस आपलं शरीर थकतं त्या गोष्टीला, आणि तिचं तसंच झालं. म्हणून मी नेहमी सांगत असते तिला की सकाळी काहीतरी खाऊन नाही, पण काय ना काय मी आत्ता सुधारली आहे, त्याच्यामुळे मी ह्या बाबतीत बोलणं सुद्धा चुकीचं आहे. मी कॉलेजला असल्यापासून ब्रेकफास्ट स्किप करत आले, त्याच्यामुळे मला कधीच ब्रेकफास्टची सवय नव्हती. डायरेक्ट दुपारचं जेवण, सकाळी उठल्यापासून पूर्ण उपाशी, कारण मी ना चहा पीत ना कॉफी पीत दूध पीत काहीच नाही, मला कशाचीच सकाळी सवय नाही. डायरेक्ट सकाळी उठल्यानंतर दुपारी 12, 1, 2 वाजता वगैरे जेवणं ही माझी खूप घाणेरडी सवय होती. तर त्यामुळे तिला तो प्रॉब्लेम झाला. पण आता ती ठीक आहे, एक थोडं डॉक्टरकडे तर नाही गेलो, पण नॉर्मल आहे आज. तर उद्या परवा वगैरे तिचं बघते काय करायचं ते. पण मला सगळ्यांना हे सांगायचं की जर तुम्ही कमवताय ना तर स्वतःच्या शरीरासाठी कमवा, कारण तेच असतं जे तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार असतं. जर तुम्ही कमवताय आणि स्वतःवरती खर्च नाही केला, स्वतःला हवं तसं नाही ठेवलं, म्हणजे अरबट चरबट काही खायला जाऊ नका, पण निदान खा. कारण आपण जे काही करतोय, जेवढं काही करतोय ना, ते जर आपलं हे शरीर जर जिवंत असेल तरच आपण ते सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतो. मला अजिबात इच्छा नाही की मी म्हातारी झाल्यानंतर फिरायला जाईन, त्याच्यामुळे मी आत्ता फिरत असते. माझं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे, आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा जेवढं छान जगता येईल ना तेवढं छान जगून घ्या. उद्याचा दिवस आपण कोणीही बघितलेला नाही आहे, त्यामुळे खूप मस्त आयुष्य जगा. स्वतःवरती खर्च करा, स्वतःसाठी खर्च करा. कधी एखादी एक्सपेन्सिव्ह गोष्ट आपल्याला हवी असते, पण आपण काय करतो की नको नको कशाला, हात सोडून स्वतःसाठी खर्च करा. स्वतःला हवं ते घ्या, स्वतःसाठी हवं तसं जगा. कारण तुम्ही जी मेहनत करताय, तुम्ही जे पैसे कमवताय हे स्वतःसाठी करताय. तुम्ही किती सेव्हिंग केलं याच्यावरनं कौतुकाची थाप द्यायला कुठलाही गव्हर्नमेंटचा अवॉर्ड नाही आहे, कोणताही, ना सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे ना स्टेट गव्हर्नमेंटचा आहे की बापरे ह्याच्या खात्यात एवढे पैसे द्यायला अवॉर्ड देऊया, नाही आहे. त्यामुळे तुम्ही जे काही कमवाल त्याचे काही पर्सेंटेज, मी म्हणणार नाही की तुम्ही समाजसेवाच करत राहा, ज्याला जमतं त्याने करा, पण निदान तुम्ही जे कमवताय त्याच्यासाठी स्वतःच्या कुटुंबावरती आणि स्वतःवरती खर्च करा. एक वेगळा आनंद मिळतो त्याने. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की आता बघितलं ना दिवसभरात मी कसं कुठे कुठे बिझी असते. म्हणजे आधी आम्ही सकाळी इंटेरियरसाठी काही मीटिंग्स होत्या, त्या आमच्या सगळ्या झाल्या. त्याच्यानंतर आम्हाला जिमला जायचं होतं, एवढ्या प्राजक्ताचा फोन आला की दीदीला चक्कर येऊन दीदी पडली आहे. मग घाटकोपरला जायचं का ह्या विचार, पण तिला ऋतुजाला तसंही कार जमत नाही. म्हणजे कॅबने जरी तिला बोलवलं असतं तरी तोही प्रॉब्लेम आहे, गाडी घेऊन आम्ही गेलो तर तोही प्रॉब्लेम आहे. मग शेवटी विचार केला की तिला नॉन AC कॅब बुक करून देऊया, ज्याचे ते तिला ACमुळे त्रास नाही होणार. नाही तर ती कॅबवाल्याला 10 वेळा थांबून उलट्या करत आली असती. मग तिच्यासाठी नॉन AC कॅब बुक करून दिली. मग आम्ही इथून गेलो स्टुडिओला जेवलो. स्टुडिओला माझी काही कामं होती ती केली, आणि ती कामं करत असतानाच ती मुलगी जी भेटायला आली होती ती तुम्ही बघितलं, तिला भेटलो, पटकन तिथून निघालो. तिला पनवेल स्टेशनला ड्रॉप केलं, ऋतुजाला बघितलं. त्यानंतर आम्ही मॉलमध्ये गेलो. किट्टू बिट्टूला थोडा वेळ सांभाळलं आम्ही, कारण दादाबाईंनी मूवी बघायला गेलेले. तो मूवी काही लहान मुलांनी बघण्यासारखा नव्हता, त्यामुळे आम्ही एक वेगळा छोटा लहान मुलांचा एक मूवी बघितला. मिनियन्सचा कुठचा तरी एक मूवी आला होता, तो बघितला. आणि आम्ही टाईमपास केला, डिनर केला मस्त, आणि मग आम्ही रिटर्न आलो. एवढ्या सगळ्या गोष्टी संपत असताना पहिलं मला वाटायचं की मला डेली व्लॉगिंग करणं शक्य नाही आहे, पण आता मी सुद्धा या गोष्टी एन्जॉय करायला लागले आणि मला सुद्धा जमतंय थोडं हे करून. एवढंही काही कठीण नाही आहे डेली व्लॉगिंग असं मला वाटायला लागलं, आणि त्यामुळे तुमच्याशी असा तो कनेक्ट राहतो. तर असा गेला माझा आजचा दिवस. धकाधकीच्या ह्या जीवनामध्ये असे काहीतरी पटपट हे सगळं चालू असतं. इकडे धावा तिकडे धावा, हे करा ते करा, आणि बरंच काही आमचं प्लॅनिंग चालू आहे. आणि हो, मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे की मी माझ्या ब्लॉगमध्ये फक्त प्रणामच्या साडीबद्दल बोलले किंवा काय बोलले, त्यानंतर काहीही मी दाखवलं नाही तुम्हाला साड्या किंवा काही नाही. तरीसुद्धा ऑर्डर्स आल्या आणि आमच्या साड्या लोकांनी विकत घेतल्या. आणि ती जी कॉटनची साडी मी दाखवली होती जी खूप सुंदर होती, त्यातली साड्या पण विकल्या गेल्या. तर खूप छान वाटतंय की तुम्ही सगळेजण एवढे कनेक्टेड आहात. आणि लवकरच तुम्हा सगळ्यांसाठी प्रणामचं शॉप मी ओपन करणार आहे. तर इंटेरियरचं काम कुणाला म्हणालं ना की इंटेरियरचं काम झालं, व्यवस्थित सगळं झालं, एक सेट झालं, आपण शिफ्ट झालो त्या घरात की लगेच प्रणामचं शॉप ओपन करायचं. आणि मी तुम्हाला जे सांगितलं की महिलांसाठी आपण काहीतरी करूया, तर ते आपण ऑगस्टमध्ये प्लॅन करतोय. कारण सध्या थोडंसं मी प्रॉब्लेममध्ये आहे स्वतः, तर माझं सगळं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, सगळं झालं की मी लगेच ते चालू करणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट नंतर तर नक्कीच आपण या गोष्टीवरती बोलतोय. 100% आपण करतोय एवढं नक्की माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि ते महिलांसाठी असं नाही आहे, ते मुलींसाठी सगळ्यांसाठी आहे. तुम्ही विचार करायचं की तुम्हाला काय करायचं. आपण त्याच्याबद्दल असं मध्ये व्लॉग्समध्ये मी तुम्हाला गाईड करत राहील की काय करायचं आहे नक्की आपल्याला किंवा काय, आपण ते सगळं बोलू. माझं सगळं प्लॅनिंग चालू आहे. फक्त माझी अडचण सॉर्ट होऊ दे एवढीच देवाला विनंती करा प्लीज. माझ्यासाठी सगळ्यांनी देवाला विनंती करा की माझा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सॉर्ट होऊ दे. म्हणजे जवळपास जातील त्याला थोडे दिवस, पण ते होऊ दे माझ्या मनासारखं, एवढंच फक्त देवाला प्लीज. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.